अचानक समोराला समजलंच नाही मला त्यावेळेस. शुगर लो पॅराशूट लावून सोडून द्यायची गाडी. आता आपण डोंगरात आलेलो आहे. त्या गुरांच्या वाटा आहेत. गुरं चालली अर्धी पुढं. आपण तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन ठिकाणी. आणि आपण आज आलो आहोत नागेश्वरी. मला नेलो गाडो पण कधी कधी दिसत नाही. आणि एवढे पाय गाडो कोणी गाडाला ढोकला नाही. अचानक समोराला समजलंच नाही मला त्यावेळेस. आपलं काय मत आहे, किती वेळ लागेल आपल्याला वर जायला? आपल्याला साधारण 2 तास तरी लागतील. 2 तास बाळा? 2 तास. तुला काय वाटतं किती वेळ लागेल आपल्यावरती पोहोचायला? 2 तास. 2 तास? उमेश तटकरी किती तास? 2.5 तास जातील पोहोचायला. इकडे अर्धा तास वाढलाय, 2.5 तास झालाय. आणि ही आपल्या ट्रेकला झालेली आहे सुरुवात. ह्या जांभा दगडापासून आपण चालायला सुरुवात केली आहे. पुढे जाऊन ही वाट खडतर होत जाईल जसजसे आपण वरती जात जाऊ. तुम्ही सोबत बनून राहा. आपण शेवटपर्यंत हा कसा ट्रेक होतो आणि याचे आपण 2 भाग रिलीज करणार आहोत, तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. भेटू आपण पुढे जसजसे टप्प्यावरती. आज मला आणला नाही. आजमोला आजमोला कसा लावा तुला? काय ना बघ काय काय आज साधारणतः हा ट्रेक जो आहे हा खूप आडगावमध्ये असल्यामुळे इथे खूप कमी पर्यटक असतात. फक्त श्रावण सोमवार आणि नागेश्वरीला इकडे खूप पर्यटन असतात. आणि आपण आता हा 25% पॅच जो मी बोललो होतो पायवाटेचा आहे तो संपलेला आहे. आपली 25% ट्रेक पूर्ण झाले. आपण काही अनुभव ऐकूया आणि पुढे चालत राहूया. आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. चला, कसं वाटतं उमेश तटकरी? आपण अर्धा 25% केलं आहे. अजून 75% बाकी आहे आपलं ट्रेक. जायला हवंय. होय आताच हे ढग जे आपल्याला इथून दिसत आहेत ते वरती गेल्यावर मन गहिवर करणारे आहेत. तर आपण त्यांचा वरतून आनंद घेतलाच पाहिजे. काय बनतीचे काहू खातोय जनजंगण आणायचे, जरा उपयोगी तरी आले असते एवढे ट्रेक मध्ये. अरे उमेदनकडे होते ना, रात्री चाललंच ना. रात्री काय चालपडा खाल्लीच पक्ष. सकाळी मी घाई केली तुम्ही माझी. हे मामा उठला लेट ते रात्री काय चालपडा खाल्ली होती नाही. अजून होतं वाटतं एक पॅकेट ना. 25 100% होय की 25% ट्रेक झालाय. 75% बाकी आहे. काय हे वजन आमच्याकडे ठेवलं. नाहीतर काय, तो बाबल्या बघ कमी धरेला. साधारणतः सायली आणि कसा आपला एक्सपिरियन्स होता 25% ट्रेक मधला? शुगर लो पॅराशूट लावून सोडून द्यायची गाडी. डायरेक्ट. तर या पॉइंट नंतर आपण घेतला थोडासा चहाचा ब्रेक. उत्तम असा कोराच्या या डोंगरांच्या मस्त गार हवेमध्ये आणि काही अभिप्रायाचे चहा घेऊन आपण थोडासा स्वाद एन्जॉय करत निसर्गाच्या सानिध्यात हा खूप सुंदर असा प्रवास. इथपर्यंत पुढे बनून राहा. पण तुम्हाला अजून गमती समती भेटतील बघायला, ज्या आपण या सुंदर झालेले आहे. नुसता अरे चालू केल्यापासून चरतोच आहे बंटी. अनुभव अतिशय सुखद होता. आणि आमच्यापैकी काही तरण्या दमलेल्या आहेत. तरुण सहसा रक्त ज्या पुढे येऊन दमले आहेत. रक्त गार पडलाय ते उपवास आहे येड्या. केळी आणलेले आहेत, वेफर्स आहेत. हे जे काही मध्ये मध्ये आम्ही खातोय ते एनर्जीसाठी. बाकी आमचा उपवासाचा हेतू आहे. आजमोला पण आहे. बरं वाटतं का? त्यातलं सागर मार्गांचं आतलं इंजिन फिरायला लागलं. पंखा फिरतोय म्हणत पेट्रोल देऊ काय चिलीम काय चिलीम. तो भाई एवढं दूर तरीच झाला माग. दूर निघत. तर अशा ट्रेकवरती ग्रुप सोबत येण्याची मज्जा म्हणजे वेगळीच आहे. आम्ही हा छोटासा ब्रेक घेतला, पण या ट्रेकमध्ये जे काही गमती झाल्या, जे काही मजाक मस्तीमध्ये आम्ही पूर्ण हा ट्रेक करून 2 तासामध्ये आणि रिटर्नमध्येही खूप मजा करत आलो. पण त्याच्या आपण वेगवेगळे पार्ट करणार आहोत. तर साधारणतः हा व्ह्यू मस्तपैकी क्लाउडी पुरा तुम्ही उंच अशा सह्याद्री पर्वतरांगा ट्रेक करताना. रील्स बनवलास ना, तर मग शॉर्ट रील्स मला पाठव. हो तुझ्या व्हिडिओ मी बनवतो. नाही तर तू बनव. चालेल, काय हरकत नाही. अरे बाला तो आवाज येतो, त्याला आवाज दे. बोला. अरे नाही लागत फोन. तर सदर आपला ट्रेक आता परत चालू झालेला आहे. एक थोड्याच्या ब्रेक नंतर बघूया अजून किती तास लागतो. मला वाटतं आतापर्यंत अर्धा 1 तास ते केलंच असेल. आणि हा काहीसा व्ह्यू
जा पिशवी दर चल. पिशवी दे पिशवी घे. यायला सर अशी वाट आमच्या खायला काय पर्यंत नाही, आहे. पिशवीचा दरवाजा आमच्याकडे आहे. हे बाला पिशवी घे, चल. हे ढलांगीचा रस्ता आहे. कसला ढलांगणीचा आईचं हिंदी मराठी. ढलांग दे आता. हा ट्रेक आम्ही खूप आनंदात खात पीत अगदी प्रेडिटर पासून रेडबुल पासून सगळं करत आम्ही चाललोय वरपर्यंत. आणि ही आमची बंटी शेट. पेरेटर बूम पेक्षा इंग्रजी आहे. तर अशा प्रकारे आपण हा अभिप्राय घेत घेत आपला ट्रेक करत आहोत. नक्की बनवून राहा शेवटपर्यंत. हमारे पास कटला देखे खुद का बटला लेके चल रहे लोग. चल रे. बंटी गावठी गावठी बोलते म्हणत्या. बँटी चायना मध्ये बोल. बंट्या इंग्लिश बोल. इंग्लिश बोल चल. म्हणत्या काय इंग्लिश बोल. इंग्लिश अगं बाई. या चॅनल वेगळाच म्हणते कसा म्हणते परत थांबतो परत हा. इकडे बघ हा बोल. हे मला काय बोलते पहिला कसं काय आर्यन मागं राहिला. आर्यन आजच्या मागच आहे मेल्या. सिनेमॅटिक घेतोय तो. चल इथे सीन व्हायचा तुम्हाला. बघू शकता आपण डोंगरात ना आलेलो आहे. हा. या गुरांच्या वाटा आहेत. गुरं चालली अर्धी पुढं. आणि आपण दमलेलो. आमची पावर संपलेली आहे. प्रेडिटर संपला तुमचा. प्रेडिएटरची ताकद संपली यांची. संपलेला आहे आमचा. चौकास अरे या पाण्याचं पाणी आटला. तालाब में पाणी आ गया. हा देव. दर टायमाला लोक चढायला जातात तेव्हा मी उतरला येतो. यावेळेस मी चढतोय लोक उतरत आहेत. पहिला ट्रेक किक बसत नाही. प्रोफेशनल ब्लॉगर. अजून 3 वर्षांनी बघू परत. हॅलो गाईज सरकराबर करा. आणि तुम्हाला बघून आम्ही पण सरप्राईज झालोय. तिकडे जायचंय. इथं नाही अजून वर जायचंय. ती पण ढगात दिसतात माणसं. ढगात ती ढगात ती जी सर्गात माणसं आहेत ढगात थंय सर आपण का जाय वया सर्गात. पण त्या कुठं हे आपले उमेश मोबाईल शॉपीचे मालक आजचे अन्नदाते. त्यांच्या मोबाईल शॉपीला तुम्ही व्हिजिट द्या. 50% डिस्काउंट आणि 4 वर्षाची वॉरंटी. 4 वर्षाची. आणि सुखी समृद्ध जीवन जगा. लाईफ टाईम रिचार्ज. BSNL 1 रुपयाचा. रिचार्ज मारून मिळेल. पैसे तुम्ही द्या. सदर आपला अर्धा ट्रेक झालेला आहे 1 तासामध्ये. पुढच्या ट्रेकचा अजून पूर्ण टप्पा बाकी आहे. आणि तो काही दाखवतो कसा दिसतो. बाईची साखर कमी झाली बाय. तो दमलेला नाही. वाट बघतोय. काय माहितीये का झाडांचा टेकू घेतला नाही. हे बघा मागचे काही महिने कष्ट खूप घेतले त्यांनी त्याच्यामुळे दमलेत नाही तर त्यांचा तसा देवाच्या चरणाशी लीन होत चालले. नवस बोलत ढोपरा टेकत आहे. प्रत्येक झाडाचा साथ. हर हर बोलतोय की हर हर बोलतोय. ऍज ऑफ नाव किती 50% झाला. आता हा एवढा डोंगर बाकी आहे. हो माहिती आहे. एवढाच डोंगर बाकी आहे. हे जे काय तुम्हाला काळे 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 आणि वरती पांढरे पांढरे बादल दिसतात. बादल नाही ढग. ढग आणि धुकं दिसतं तिथे जायचं. एक धुकं नाही अरे धुकं. हा दुखात आहे म्हणून धुकं. हे तुम्हाला काही पांढरे गाढव दिसत नाही. चला दिसताय ती जी पांढरी माणसं आहेत तशी चालत जायचं आपल्याला. चला
बाला कसं वाटते तुला? तोंडात ना शब्द येत नाही. आपण बघू शकता बायची खडी साखर संपलेली आहे. पानी दो है. ये लोग अभी उतर रहे हैं, हम लोग आज चढ़ रहे हैं. दिस टाइम इट्स ऊनो रिवर्स. ये ना काय कर हाय. योस हाय. 10 मिनिटं फक्त. 10 मिनिटं. तुम्ही आधी वरती या, त्यांचा आपण वरती भेटले घेऊच. आधी इकडे 45 आधी तुम्ही आधी 35 वाला वर पोचू दे. काय केलं इथं चल वरती. हा आपण निवांत एकदम ही घेऊ मुलाखत घेऊ. हा. मी स्वतः बांधलेली आहे. माझे कुंड. तुम्ही 35 वर्षात अजून चढू शकत नाही. अरे 10 रुपये रोज. नाहीतर काय. आता तुम्हाला 1000 रुपये रोज दिला तरी करू शकत नाही. हो. तोच तो आहे. चला अरे फॉग आला आणि धुक्यात हरवलेले आमचे एसी ऑन केला नाही. धुकं आलं धुकं. सम्या आधी बोलला तिकडे चाललो. किती वाजता आलास तू? 7:30. 7:30ला चढायला स्टार्ट केला. हे बघ उमेदा लोक 7:30ला स्टार्ट केलं, तू उठून झोपून पण नव्हता उठलास. हा समय जाताना मला दिसला. माहिती काय थांबवलीच नाही त्याला तिथं. तो म्हणला मला दुपारनंतर दुसऱ्या गाडावर जायचं. धुकं ना मग. माणसं अच्छा मी बोलतोय ढगांच्या मधला गॅप बोलतोय तो. ओहो जाऊन येऊया काय. स्वर्ग एवढं लवकर स्वर्ग दिसलाय ना. चला स्वर्गाच्या वरचा वरायचं. बोले हे बंट्या असं हेलिकॉप्टर बनशील इकडच. गार 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 गार. लोड तिकडे पडतोय. अबा आर्यन बघ जमीन रापायला लागला आर्यन. चल चल. पाय घसरतात. पाय घसरतात. तर सदर आपला एवढा ट्रेक झालेला आहे. एवढा दिसत नाही. हे ती पायवाट थोडी आपण आलो ती चालू काय नाही. हे मधून आलो ना ती वर गेल्यावरती जरा सरपटत नाही नाही साल्टी निघेल. नको नको साल्टी निघेल. दगड्या मोप आहेत बारीक बारीक. आणि हे आपण थेट सर्गात जाताना म्हणत्या कुठं सर्ग कुठं सर जायचं. पाऊस हा धुका आहे ना. आता धुक्यात ना एवढं गरम नाही होणार. राम राम भाई सारे ने. राम राम भाई साहब. और ये हमारे डेली व्लॉग में आपका स्वागत है. जो हम एडवेंचर कर रहे हैं बघून मजा आली पाहिजे लोकांना. तर आपण असे सर्गात आलोय. चारी बाजूला ढग, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा काहीचा आस्वाद. 50 पायऱ्या. Yes. 22 उमेदा याच्या 10 पायऱ्या नवीन. आपण मग कुठं जाईल काय? पाय फुटले त्याला. तिथंच उभा आहे. एवढ्या वादळ वाट्यातून एवढ्या पण तो काय हलत नाही. अशीच जिद्दाची कठीण तुम्ही वरती चढत राहिले पाहिजे. पक्का असावा. पूर्ण दगडाची ओरिजिनल नागेश्वरची ओरिजिनल वाट. तू देस तिथे घरी देस. पण त्या काय वाटते एवढं चालल्यावर? काय वाटत नाही. उद्या सांगू. उद्या सांगू. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आम्ही वर जात होतो. हालाकीची काय बघू? ए वाव लाल खेकडा.
अग ग ग. अरे यांच्याकडे रंगपंचमी चालू आहे बाळा. रंगपंचमी फक्त एकच कलर अलाउड आहे लाल. एकच कलर आहे यांच्याकडे. दुसरा कलर काय मनाई आहे. हे परमेश्वरा. खडतर वाट खडतर. वसोटा किल्ल्याला जाऊ शकतो आपण पाहिजे तर. इथून 2 ट्रेक आहेत, एक मंदिर हे बघ खाली. एक वसोटा किल्ला. आता हवा बघ कसला आहे. पोचलो. बाला जिंकलीस बाला. बाला काय अभिप्राय तुझा जिंकल्याबद्दल? बालाच्या धापा टाकत आहे. दोन शब्द बोलण्याची इच्छा म्हणजे हा जो काही येण्या जाण्याचा मार्ग आहे हा. याकडे कृपया सरकारने लक्ष द्यावं. एवढी माणसं चालत येतात, त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा कराव्यात. अरे ही अशी जी काय माणसं धरत चालत पडत येतात म्हातारी कुतारी झालेली आहे. त्यांच्यावरती सरकारने दया करावी. नाहीतर नागेश्वरीला येण्यासाठी काहीतरी त्यांना मानधन चालू करावं. जाता येता त्यांचा खर्च जेवणाचा खर्च उपवास आमच्या याच्यावर टाकतात सर्व खर्च. आमच्या हात भूमी ऐकावी. अशा भाविकांचा भार सरकारने उचलावा. भाविक असं आमच्या संघटनेची मागणी आहे. भावी संघटना आमच्यासारखे भक्तगण काय करणार? चला बघतो का. आज त्यांची परिस्थिती पाहता मला वर येवत नाही. तो भया पण दिसना झालाय. तो आमचा विकास, तो हरवला या धुक्यात. आमचा विकास हा इथला विकास पाहून तो हिरमुसला. असा विकास आमच्या गावात नाही आला. उमेन्ना हो पाया पडत चालायचं असतं. काय लोटा जातो स्वतःच लोड होतो. त्यात पण नवस लावायचा ठरवला ना, ढोपरं घालत जातोय. सदर आपला ट्रेक संपलेला आहे. वाजले 11-18 म्हणजे बरोबर रे. 2 तास गेले. 2 तास. 2 तासात हा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आपला. तर सदर आपला ट्रेक झालेला आहे पूर्ण 2 तासामध्ये नागेश्वरी. आता दर्शनाची रांग इथे बाकी आहे आपली, त्यासाठी आतुरतेने आपण चालत जाऊया. स्वर्गापेक्षा काय केली नाही माझी. स्वर्गात आलोय मी. खोट बोलायचं. हॉटेल भाग्यश्री आज बंद आहे अशा तऱ्हेने समोर असल्यामुळे. अशा तऱ्हेने या भुकेलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरती तुम्ही जो आनंद पाहत आहात तो अतिशय बघण्यासारखा आहे. मला बघून मनाला समाधान झालं की आपण जे दान धर्म करतो. पाहिला शेवटच्या पाहिला कसला वापर. शेवटच्या पायऱ्या आणि आपण मंदिरात प्रवेश केला अशा प्रकारे. आणि इथे आम्ही अभिषेक झाल्यानंतर थोडंसं दर्शन घेऊन अंधेरे डब्यात ठेवून पुढे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि तो आपण पुढच्या भागात नक्की पाहत कसा परतीचा प्रवास होतो त्यासाठी पण जरा शेवटपर्यंत. तर आपला आता परतीचा प्रवास चालू होतोय. अतिशय सुंदर प्रवास चालू होता आमच्या बरोबर. कसा होता? कितवा अनुभव होता? पहिलाच आणि शेवट. काय आहे तर आज या व्हिडिओची त्या पहिल्या भागाचा अंत. इथून पुढच्या व्हिडिओचे काही झालं पुढे घडलं ते जाणून घ्यायला पुढच्या भागात बनून राहा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर काही तुमचा अभिप्राय असेल तर तोही कमेंट डाऊन करा. धन्यवाद.